आजी माजी बहुउद्देशीय सैनिक संस्थेच्या वतीने डिफेन्स कॉलनी वसवण्यात येते। राजुरा कॅम्प येथे वसणाऱ्या डिफेन्स कॉलनीचं केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात येत आहे। याविषयीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। आपली ही एक छोटीशी मालकी हक्काची एक घर असावी, परंतु तुटपुंज्या पेन्शनच्या भरोशावर हे स्वप्न पूर्ण होणे शक्य नाही। ज्या सैनिकांनी देशाच्या संरक्षणासाठी आपले सर्वस्व बलिदान केले त्यांच्यासाठी जर आपण एक लहानसे घर पण उपलब्ध करून तिन्ही दलांच्या सर्व आजी माजी सैनिक, त्यांच्या विधवा, अपंग आणि त्यांच्या कुटुंबियाकरता आजी माजी बहुउद्देशीय सैनिक संस्था अमरावती तर्फे विदर्भातील एकमेव सैनिक वसाहतीच्या भूमिपूजनाचा सोहळा भैया अहिर, केंद्रीय राज्यमंत्री, रासायनिक व ऊर्जा राज्यमंत्री, कार्यक्रमाचे अध्यक्ष अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदेव साली, माजी सैनिक कल्याण संचालक भवन आहे पुण्याला, हे सैनिक कल्याण मंत्रालय उद्योग द्यावा आणि जेणेकरून आमच्या सैनिक बांधव तिथे काम करतील आणि त्यांना समजा 15,000चं कोटेशन असेल, जो काही खर्च असेल संघटनेचा काय असेल तर त्यांना जास्तीत जास्त त्यांना त्याचा मोबदला देण्यात यावा। यांना नाही की 15,000चं कोटेशन टाकायचं आणि त्याला सैनिकाला 7,000 द्यायचं। आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मोतीबिंदू उपचार मिळावेत यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात निःशुल्क मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात येत आहे। जिल्हा सामान्य रुग्णालयात निःशुल्क मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर 23 ते 31 जानेवारी दरम्यान घेण्यात येत आहे। पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं। आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मोतीबिंदू उपचार मिळावे यासाठी हे निःशुल्क शिबिर घेण्यात येत आहे। शहरातील रस्त्याच्या दुतर्फा असलेलं अतिक्रमण हटवलं जात आहे। शेगाव नाका येथील अतिक्रमण महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं हटवलं। चोख पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली। शहरातील अतिक्रमण हटवण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले, त्यानुसार धडक कारवाईला सुरुवात झाली आहे। शेगाव नाका परिसरातील अतिक्रमण महापालिकेनं हटवलं, पक्क बांधकामही तोडण्यात आलं। चोख पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण विरोधी पथकाने ही कारवाई केली। रस्त्याच्या दुतर्फा असलेलं अतिक्रमण हटवण्यात आलं आहे। नवनवीन वस्त्या जिथे होत आहेत तेथे हातगाडीवाले आपला व्यवसाय करतात, मात्र त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत असल्याने ही कारवाई करण्यात आली। अमरावती शहराचा नावलौकिक वाढवण्याचं काम शहरातील खेळाडू करत आहेत। सर्वच प्रकारच्या खेळांमध्ये शहरातील खेळाडू आपलं प्रावीण्य कौशल्य दाखवत आहेत, त्यामुळे क्रीडा क्षेत्रात अमरावतीचा झेंडा मानाने फडकतोय। याचं श्रेय खेळाडूंना आहे यातील मात्र शंका नाही। अंबा नगरी अमरावतीची ओळख सांस्कृतिक नगरी, धार्मिक नगरी अशा विभिन्न नानाविध नावांनी आहे। आता याच अंबा नगरी अमरावतीची ओळख क्रीडा नगरी म्हणून सुद्धा होऊ पाहत आहे। या महानगरात विटीदांडू ते धनुर्विद्येपर्यंत सर्वच खेळ मोठ्या उत्साहात खेळाडू खेळतात आणि या सर्वच खेळांमध्ये कौशल्य सुद्धा प्राप्त करतात। अमरावती शहरातील खेळाडू क्रीडा प्रकारातील प्रत्येक खेळात आपापलं कौशल्य सिद्ध करत आहेत। मातीतील खेळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विटीदांडू, हॉकी, व्हॉलीबॉल सह स्केटिंग, धनुर्विद्या, बास्केटबॉल, कबड्डी, स्विमिंग, रनिंग अशा सर्वच खेळात शहरातील खेळाडू मोठ्या कौशल्याने प्रदर्शन करत खेळतात। मोठमोठ्या क्रीडा स्पर्धाही अमरावतीचे खेळाडू गाजवत असून अमरावतीचा झेंडा क्रीडा क्षेत्रातही मोठ्या मानाने फडकतोय। याचं श्रेय शहरातील या खेळाडूंना जाते, जे खेळाडू प्रत्येक खेळात आपली छाप सोडत आहेत। अमरावती शहरातील खेळाडू सर्वच प्रकारच्या खेळात मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत। विभिन्न क्रीडा स्पर्धा आणि नानाविध स्पर्धांमध्ये हे अमरावतीचे खेळाडू आपले कौशल्य दाखवित असून कित्येक बक्षीस अमरावतीच्या नावात नोंद होत आहेत। अमरावती शहरातील खेळाडूंना जर विशिष्ट प्लॅटफॉर्म आणि प्रशासनिक मदत जर मिळाली तर अमरावती शहराचं नाव क्रीडा क्षेत्रातही डंका गाजवेल, यात तीळ मात्र शंका नाही। सोमवारी प्रजासत्ताक दिन साजरा केला जाईल। या सोहळ्याची जय्यत तयारी केल्या जात असून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यासाठी पथसंचलनाचा नियोजनबद्ध सराव केला जातोय।
सोमवारी 26 जानेवारी हा राष्ट्रीय सण साजरा केला जाणार आहे। राष्ट्रध्वज तिरंग्याला मानवंदना देऊन प्रजासत्ताक दिनाचा हा सोहळा साजरा होतो, ज्याची जय्यत तयारी पूर्ण केल्या जाते आहे। जवाहर स्टेडियमवर पथसंचलनाचा व राष्ट्रध्वजाला सशस्त्र दलाकडून सलामी देण्याचा सराव करण्यात आला। पोलिसांच्या सर्वच विभागाचे पथक या सरावात सामील होते। 26 जानेवारीच्या उत्सवाच्या तयारीत सगळेच व्यस्त आहेत। सलामी मारलं प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याची तयारी प्रशासनानेही पूर्ण केली असून सर्वच शासकीय इमारतींची रंगरंगोटी झालेली आहे। 26 जानेवारीला राष्ट्रध्वज तिरंगा असं म्हणतात सन्मानानं फडकला जाईल आणि त्या तिरंग्याला सलामी दिल्या जाईल। प्रशासनानं आणि सिटी न्यूजच्या वतीनं एक जाहीर अपील की यंदा प्लास्टिक व कापडाचे राष्ट्रध्वज वापरू नका, तिरंग्याचा सन्मान राखा। पटवा चौक मसानगंज येथे MSCBचं केबल टाकण्याचं काम सुरू असताना इलेक्ट्रिकचा वायर डोक्यावर पडून 17 वर्षांचा मुलगा जखमी झालाय। कृष्णा संतोष गुप्ता असं त्या मुलाचं नाव आहे। जडजूड वायर डोक्यावर पडल्याने कृष्णाच्या डोक्याला 4 टाके पडले आहेत। कि भाई ये बच्चा स्कूल से आ गया था, आने के बाद में मतलब जा रहा था उधर। जाने के बाद में कैसा वो लोग यानी जैसे वायर वगैरह खरीदना चालू था उन लोगों का। खरीदने के बाद में कैसा उनसे भी यानी वो संभला नहीं। संभलने के बाद में जैसे जो उसका जो स्प्रिंग रहता है उठाओ दिखा दी, इसको पड़ा। पड़ने के बाद में एकदम ही बैठ गया। बैठने के बाद में फिर हम सब लोगों ने उठाया, बाता सुनाने के बाद में फिर उसको लेकर आए दवा खाने के। और उन लोगों के पास में कैसा लापरवाही दुनिया भर की थी ना, क्योंकि उनके पास में 4 आदमी काम कर रहे हैं ना, रोड के ऊपर ना किसी को बोल भी नहीं। मेन रोड पे काम चालू था, या वो बोल भी नहीं रहे कि भाई हटो हटो, किसी को बोलने के लिए तैयार नहीं। मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावं अशी मागणी जमियतुल उलेमानं केली आहे। या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलंय। भारताच्या स्वातंत्र्य काळापासूनच जमियते उमेलाए हिंद या संघटनेने मुस्लिमांच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासासाठी आरक्षण देण्याची मागणी केली आहे। मौजूदा गवर्नमेंट से कि पिछली गवर्नमेंट ने तो धोखाधड़ी कही कि रिजर्वेशन को पास किया ऐसे मौके पे जब जाने का वक्त आया था, और मौजूदा हुकूमत ने ये धोखा दिया, जबकि मौजूदा हुकूमत के PM कहते हैं कि सबका साथ सबका विकास। लिहाजा जब बिल पास करने का मौका आया कि 5% रिजर्वेशन जो गुज़िश्ता गवर्नमेंट ने पास करने के लिए कहा था, तो मौजूदा गवर्नमेंट ने उसका तस्करा ही नहीं किया। मराठा रिजर्वेशन के सिलसिले में तस्करा आया, लेकिन मुसलमानों के 5% रिजर्वेशन नौकरियों के सिलसिले में, तालीम के सिलसिले उसका तस्करा नहीं आया। आवाज़ उठने पे उसके बारे में कोशिश की गई। तो हमारा ये कहना है मौजूदा गवर्नमेंट से, मुसलमान इस मुल्क का किराएदार नहीं है, मालिक है। इस मुल्क को बनाने में, तामीर में जमीयत उलमा का किरदार और मुसलमानों का किरदार रहा है। लिहाजा अगर मुसलमानों को अगर मौजूदा गवर्नमेंट नज़रअंदाज करेगी तो हिंदुस्तान का विकास और हिंदुस्तान की तरक्की ये सोची भी नहीं जा सकती। इसलिए हमारा मौजूदा गवर्नमेंट से उनसे गुजारिश है कि इस रिजर्वेशन की बहाली की जाए। जमीयत उलमा वो संगठन है जो संगठन ने आज़ादी के अंदर अंग्रेज़ों से लड़ाई लड़ी आज़ादी के लिए, और हिंदू भाइयों को साथ में लिया और हमेशा हिंदुस्तान के विकास के लिए काम किया है। हम हर जगह जहाँ भी है हिंदुस्तान के विकास की, इंसाफ की बात करते हैं। हम यहाँ भी एक इंसाफ मांगने के लिए रोड पर आए हैं। स्वतंत्र मागासवर्गीय कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मृतक कर्मचारी रवी चव्हाण याच्या कुटुंबाला तात्काळ भविष्य निर्वाह निधीतून 25,000 रुपये रोख रकमेचा धनादेश देण्याची विनंती मनपा आयुक्तांना केली होती। या विनंतीची दखल घेऊन मनपा आयुक्तांनी 25,000चा धनादेश कुटुंबाच्या हवाली केला। यावेळी मुख्य लेखाधिकारी गोसावी, जनसंपर्क अधिकारी भूषण पुसतकर उपस्थित होते। बातमीपत्रात बघूया आज आपल्या व्यंगचित्रकारांनी त्यांच्या व्यंगात्मक कुंचल्यातून कुठल्या स्थितीवर लक्ष वेधलंय।
काय आहे हवामानाचा अंदाज? किती होतं दिवसभराचं तापमान? काय राहील उद्याचं तापमान? नजर टाकूया हवामानाच्या अंदाजावर. शुक्रवार कमाल तापमान 28 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 18 डिग्री सेल्सिअस. शनिवार कमाल तापमान 29 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 20 डिग्री सेल्सिअस राहील असा अंदाज वेधशाळेनं वर्तवलाय. मनुष्याच्या जीवनातील सुखदुःखाच्या व मनोरंजक प्रसंगांना दीपक दुबे शब्दबद्ध करतात. त्यांची चारोळी पाहूया अकेला कहींमध्ये. हर प्रेमी अपनी प्रेमिका की तारीफ करता है, चाहे सच्ची तारीफ करे चाहे झूठी तारीफ करे. तो एक देखिए कवि अपनी प्रेमिका की तारीफ किन शब्दों में करता है. होठों में गुलाब जैसे, आंखों में शराब जैसे, तेरे नाक नक्श तो है नदी पर्वत से. होठों में गुलाब जैसे, आंखों में शराब जैसे, तेरे नाक नक्श तो है नदी पर्वत से. तेरा रूप देख कर आहें भरते दीवाने, तेरे दर्शन मिलते हैं किस्मत से. चाहे मुझसे तू रूठे चाहे रिश्ता ये टूटे, चाहे मुझसे तू रूठे चाहे रिश्ता ये टूटे, लेकिन सच बात मैं कहूँगा हिम्मत से, लेकिन सच बात मैं कहूँगा हिम्मत से. मुझे भगवान ने बनाया यूं ही जल्दी जल्दी, तुझे भगवान ने बनाया फुर्सत से, तुझे भगवान ने बनाया फुर्सत से. धन्यवाद. आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना देऊया वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया. पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. जुन्या वैमनस्यातून चाकू हल्ला, सासरा साळा व जावयाचा एकमेकांवर हल्ला, तिघेही गंभीर जखमी. गडगडेश्वर परिसरातील 2 बंद घरं ठरले चोरट्यांचं लक्ष, दिवसाढवळ्या घरं फोडून नगदी व ऐवज लंपास. पथसंचलनाची रंगीत तालीम, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी होणार पथसंचलन. रामपुरी कॅम्पमधील कार चोरून जाळली चोरट्यांनी, कार जाळण्याचं गूढ कायम. खेळांमध्ये अमरावती अग्रेसर, धनुर्विद्या, क्रिकेट, विटीदांडू, स्केटिंग, व्हॉलीबॉल, हॉकीचा खेळाडू करत आहेत सराव. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची व काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, धनराज लेन, सेक्टर 7, अमरावती. आमचा फोन नंबर आहे 25703236 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in. अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचा नंबर 1 चॅनेल फक्त सिटी न्यूज. बातमी आमची, विश्वास तुमचा.